इयत्ता 8वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. कविता तिसरी, प्रभात. याचे कवी आहेत किशोर बळी. किशोर बळी हे एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्या पाकळ्या हा चारोळी संग्रह, तसेच पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह, धुम्मस हे वराडी स्तंभलेखन इत्यादी त्यांची लेखन प्रसिद्ध आहेत. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन देखील केलेले आहे. काही मालिका आणि चित्रपट यातून अभिनयही केलेला आहे. त्यांचे हास्यबळी.com या प्रबोधनपर एकपात्री कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे 300 प्रयोग झालेले आहेत. त्यांना तुका म्हणे काव्य पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. अशी ह्या कवी किशोर बळी यांची थोडक्यात ओळख आपल्याला इथे सांगता येते. दिलेल्या चित्रामध्ये ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्या व्यक्ती म्हणजेच किशोर बळी ह्या आहेत. आता त्यांनी प्रबोधनपर एकपात्री कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे 300 प्रयोग केलेत. प्रबोधनपर म्हणजेच जनजागृती करणारे. हास्यबळी.com हे तुम्हाला कदाचित नावावरून माहीतही असेल. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांना लिहिलं, वेगवेगळ्या पुस्तकांचे लेखन केले. त्याचबरोबर स्तंभलेखन म्हणजेच कॉलम जे वृत्तपत्रांमध्ये लिहिलेले आपल्याला आढळतात. तसे वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन देखील केलेले आहेत. आपल्याला प्रभात ही त्यांची ही कविता आता आपल्या 8वीच्या अभ्यासक्रमात इथे अभ्यासायला मिळालेली आहे. आपण सुरुवातीला कविता शिकण्याआधी कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण त्यामुळेच आपल्याला या कवितेचा पूर्ण व नेमका अर्थ समजण्यास मदत होईल. कवी काय म्हणतायत पहा. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवीन दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. ही जी नवीन पिढी आहे तिला तिच्यातल्या कला गुण यांचे विकास करण्यासाठी नवनवीन वेगवेगळ्या मोठमोठ्या संधी मिळत आहेत. आणि आजचं युग हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. विज्ञान तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी या नव्या पिढीला उपलब्ध होत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत. आश्वासक वातावरण म्हणजेच तुम्हाला या नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून नवनवीन शोध लावता येतील. नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्यात स्वतःमध्ये प्रगती करून घेता येईल. आणि मग ह्या सगळ्यांचा वापर करून आपण आपसात जे काही भेदभाव आहेत ते विसरून आपल्या या देशाला या नवीन विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन वाटा शोधण्याचे आवाहन कवी कवितेतून करत आहेत. आता ही जी कविता आहे ती किशोर या फेब्रुवारी 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मासिकातून घेतलेली आहे. मासिक म्हणजेच मॅगझिन. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे एक पुस्तक, त्याला आपण मासिक असे म्हणतो. मग कविता आपण सुरुवात करूया. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कवी काय म्हणतायत की या तंत्रज्ञानाच्या नवीन युगात तरुण पिढीला स्वतःमधील कलागुणांना विकसित करण्याच्या नवीन संधी तर उपलब्ध झाल्या आहेतच. त्याचबरोबर आपल्या देशाचे भविष्य जर उज्ज्वल करायचे असेल तर कवी सांगतायत की हे ज्ञानाचे तेज पसरले. ह्या तंत्रज्ञानाच्या युगात म्हणजेच या आकाशात ज्ञानाचा विद्येचा प्रकाश पसरलेला आहे. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. वेगवेगळ्या कलागुणांच्या क्षितिजावर ही नवनिर्मितीची सकाळ आज उगवली आहे. कलागुणांच्या क्षितिज म्हणजेच काय बरं, तर जिथे आकाश आणि धरती एकमेकांना स्पर्श करत आहेत असं दिसतं, असा भास निर्माण होतो ते म्हणजे क्षितिज. मग तुमच्या कलागुणांचं क्षितिज एवढं मोठं आहे आणि या कलागुणांच्या क्षितिजावर आज या तंत्रज्ञानाच्या युगाचा वापर करून नवनिर्मितीची सकाळ ही आज उगवली आहे.
भव्य पटांगण बाग मनोहर, फुलापाखरांचे जग सुंदर. आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कवी म्हणतायत की भव्य पटांगण बाग मनोहर. आपली ही जी मातृभूमी आहे की नाही, ती अतिशय विशाल आहे, खूप मोठी आहे. जशी की एक सुंदर बाग इथे फुललेली आहे. फुलापाखरांचे जग सुंदर. आणि या बागेत वेगवेगळी फुले, पाखरे व माणसे ही इथे असल्यामुळे हे जग सुंदर आहे. आपुलकीचा सुवास पसरे. आणि याच विशाल मातृभूमीवर, या आपल्या धर्तीवर स्नेहाचा, प्रेमाचा सुगंध पसरलेला आहे. मनामनातून इथे निरंतर. प्रत्येकाच्या मनातून सतत आपल्याला हा आपुलकीचा सुवास पसरलेला दिसतो. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या गुरुजनांची एक अनमोल शिकवण आपल्याला मिळालेली आहे. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. मग या स्पर्धेच्या युगात गुरुजनांकडून आपल्याला जी अमूल्य शिकवण मिळालेली आहे, त्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाचा एक ठेवा मिळालेला आहे. जणू काही कलागुणांच्या क्षितिजावर ही प्रतिभेची प्रभात झालेली आहे, प्रतिभेची सकाळ झालेली आहे, असं कवी सांगतायत. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. तनसुदृढ मन विशाल होई. तनसुदृढ मन विशाल होई. इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसानसांत रगारगांत. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कवी म्हणतायत की पायाभरणी अस्तित्वाची. पायाभरणी म्हणजे काय? बेस, फाउंडेशन, मुळातील भक्कमपणा. मुळातील भक्कमपणा याला पायाभरणी म्हणतात. अस्तित्व म्हणजेच एक्झिस्टन्स, स्वत्व, आपल्या अस्तित्वाची पायाभरणी. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, आपल्या व्यक्तिमत्वाची एक प्रयोगशाळा. यामुळे काय होईल? तनसुदृढ मन विशाल होईल. म्हणजेच काय सांगायचे कवीला, की तुम्हाला तुमचे अस्तित्व मजबूत करायचं आहे. आणि ते मजबूत करण्यासाठी ह्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीची जी प्रयोगशाळा आहे, तुमचं व्यक्तिमत्व जिथे घडलं जाईल त्याची जी प्रयोगशाळा आहे ती इथे आहे, या धर्तीवर आहे, या नवीन युगामध्ये आहे. त्यामुळे तुमचे शरीर निरोगी व आरोग्यदायी होईल. तन सुदृढ, तन म्हणजे काय? शरीर तुमचं सुदृढ होईल आणि तुमचं मन विशाल होईल. आणि हीच रुजवण, ह्या थोर मूल्यांचे रोपण, या सगळ्या मूल्यांची रुजवणूक, या तत्वांची रुजवणूक इथे होत आहे. विचारधारा तीच वाहते नसानसांत रगारगांत. आमच्या नसांमध्ये, आमच्या रंध्रांमध्ये तीच अमूल्य विचारधारा रक्तासारखी वाहत आहे. कोणती विचारधारा? आपले अस्तित्व मजबूत करण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाला जडणघडण मिळाली पाहिजे, आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली पाहिजे. आणि ही व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारी प्रयोगशाळा ही इथेच या धर्तीवर उपलब्ध आहे. आणि या नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण त्याचा वापर करून आपले तन सुदृढ, मन विशाल करूया. आणि हेच तत्व, हीच मूल्ये इथे रुजवणूक, इथे रोपण केली जातात. आणि हीच विचारधारा आपल्या नसांमधून रक्तासारखी वाहत आहे. कलागुणांच्या क्षितिजावर आता अशाच नवनिर्मितीची प्रभात होत आहे. कवी पुढे म्हणतायत, नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. मिटून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
कवी म्हणतायत की नवीन स्वप्न, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे. या येथील माणसांच्या मनामध्ये नवीन स्वप्न, नवीन आशा रुजल्या आहेत, निर्माण झाल्या आहेत. एक नवीन उमेद त्यांना वाटत आहे, एक नवीन आशा इथल्या माणसांच्या मनात फुलत आहे आणि प्रगतीची ही नवीन व्याख्या आम्ही शिकली आहे. हीच प्रगतीची नवपरिभाषा आहे. परिभाषा म्हणजे व्याख्या. ही आम्ही शिकली आहे, आम्ही ती आत्मसात केली आहे. परिश्रमाने, अभ्यासाने, अतिशय कष्टाने आणि सतत केलेल्या अभ्यासाने आमच्या देशाला आपण प्रगतिशील बनवूया. आपल्या या देशाला आपण प्रगतिशील बनवूया. सारे भेदभाव मिटवून सारे भेद चला रे. सारे भेदभाव, आपल्यात असणारे जे भेदभाव आहेत त्या सगळ्यांना मिटवून आपण मानवतेच्या म्हणजेच माणुसकीच्या या नवीन युगात जाऊया. म्हणजेच या माणुसकीच्या नवीन युगाला आपण येथे घेऊन येऊया आणि सर्व भेदभाव नष्ट करून टाकूया. कलागुणांच्या या क्षितिजावरती ही नवनिर्मितीची सकाळ झालेली आहे असं कवी सांगतायत. कवींना थोडक्यात काय सांगायचं आहे तर तंत्रज्ञानाच्या या नवीन युगात तरुण पिढीला स्वतःमधील कलागुणांना विकसित करण्यासाठी नवीन नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या तरुण पिढीमध्ये जे कलागुण आहेत त्याला विकसित करण्यासाठी या नवीन युगात म्हणजे या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि ह्या सगळ्या संधी आपण मिळवून आपल्यातील मानवता निर्माण करूया. आपल्यात जे असणारे भेदभाव आहेत ते सगळे नष्ट करून, ते सगळे विसरून आपण आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याकडे लक्ष देऊया आणि आपल्या या नवीन प्रतिभेची प्रभात निर्माण करूया. तर स्वाध्याय प्रभात या कवितेवरचे स्वाध्याय लेखन आपण पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.